नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर मित्रांनो, लर्न लिफ्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज शिकणार आहोत जावास्क्रिप्ट इंट्रोडक्शन. तर ही आपली एक नवीन प्लेलिस्ट आहे, ज्याचा पहिला व्हिडिओ मी आज टाकतोय, अपलोड करतोय. तर मित्रांनो, HTML CSS शिकल्यानंतर तुम्हाला जावास्क्रिप्ट शिकणे मस्ट आहे. का तर ही जी आहे ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे वेबची. ठीक आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय आणि ती वेबची म्हणजे काय नेमकं, नाही का? तर वेब म्हणजे काय? तर वेब म्हणजे जसं आपलं एक वेब पेज असतं, एखादी वेबसाईट आहे तिचं एक वेब पेज असतं. तर त्या वेब पेजला किंवा ते वेब पेज लाच आपण वेब असं कन्सिडर करू शकतो. तर प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफ वेब म्हणजे काय? तर प्रोग्रामिंग लँग्वेज ऑफ वेब म्हणजे त्या वेबमध्ये जे काही एलिमेंट्स यूज होतात, जसं HTML यूज होतं, CSS यूज होतं. ठीक आहे. तर HTML आणि CSS हे काय करतं, जावास्क्रिप्ट थ्रू आपण काय करू शकतो, जो HTML किंवा CSS एलिमेंट्स आहेत त्यांना आपण ऍड रिमूव्ह करू शकतो. त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते अपडेट करू शकतो. ठीक आहे. त्यांना मग आपण आपले काही कॅल्क्युलेशन्स आपण करू शकतो जावास्क्रिप्टमध्ये फ्रंट एंड साईडला. त्याच्यानंतर त्या इलेमेंट्सला मॅनिपुलेट करू शकतो. जो डेटा जो इलेमेंट्समध्ये दिसतोय त्याला आपण मॅनिपुलेट करू शकतो. डेटाला व्हॅलिडेट करू शकतो. जे काही इनपुट, समजा एखादा आपला फॉर्म आहे, फॉर्ममध्ये इनपुट आहे, ते इनपुटचे जे फील्ड्स आहेत त्यांना व्हॅलिडेशन देणं, किंवा जो काही डेटा आपण घेतोय इनपुटमधनं, जेव्हा आपण सबमिट करतो, तर त्यावेळेस फॉर्म सबमिट केल्यानंतर डेटाला सुद्धा आपण व्हॅलिडेट करू शकतो, जेणेकरून तो डेटा बॅकएंडला, जे बॅकएंड APIs असतात त्यांना प्रोसेस करण्याच्या आधी आपण फ्रंट एंड साईडलाच आपण त्याला तो डेटा बॅकएंडला पाठवण्याच्या आधीच आपण इकडे व्हॅलिडेट करू शकतो जावास्क्रिप्ट थ्रू. ठीक आहे. आणि आणखी भरपूर काही उपयोग आहेत जावास्क्रिप्टचे, जसं बॅकएंडचे APIs आपण कॉल करू शकतो. जो बॅकएंडचा डेटा आहे तो डेटा युजरच्या गरजेप्रमाणे आपण मॉडिफाय करून युजरला आपण दाखवू शकतो फ्रंट एंड साईडला, म्हणजेच आपल्या वेब पेजला. तर स्क्रिप्ट जे आहे किंवा जे जावास्क्रिप्ट आहे ती आपण एखाद्या HTML पेजमध्ये सुद्धा वापरू शकतो, किंवा एक्सटर्नल एक .js नावाची फाईल असते. म्हणजे .js म्हणजे कसं, ते एक जावास्क्रिप्टचं JS एक्सटेन्शन आहे. आणि फाईलचं नाव जसं आपण index.html दिलेलं आहे, तर ती झाली HTML ची फाईल, कारण की त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते HTML आहे. तर तसंच index.js जर दिलं तर ती index.js ची फाईल झाली, तर ती जावास्क्रिप्टची फाईल झाली, म्हणून आपण असं कन्सिडर करू शकतो. तर चला तर वळूया एक सिंपल एक्झाम्पलकडे, जिकडे मी तुम्हाला दाखवणार आहे की जावास्क्रिप्ट नेमकं काय जादू करतात. तर index.html ला आपण ओपन करणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, एक हा डिव आहे, त्या डिवचा बॅकग्राऊंड कलर एक दिलेला आहे मी. तर हे एक बटन आहे. ठीक आहे. तर याचे जे CSS स्टाईल्स वगैरे जे आहेत ते मी तुम्हाला दाखवेल, पण CSS साठी तुम्ही माझे HTML आणि CSS ची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही CSS बेसिक तुम्ही शिकू शकता. त्याच्यामध्ये मी फ्लेक्स बॉक्सची सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि फ्लेक्स बॉक्स थ्रू तुम्ही लेआउट वगैरे कसे कोणत्या पद्धतीने बनवू शकता ते सुद्धा तिथे मी सांगितलेलं आहे. तर आता मी काय करतोय, मला या बॅकग्राऊंड जो आहे, जो बॅकग्राऊंड डिव आहे, कंटेनर डिव आहे, त्याचा मला जो बॅकग्राऊंड कलर आहे तो मला चेंज करायचा आहे. तर चेंज मी कसं करणार डायनामिकली, तर त्याच्यासाठी मी जावा स्क्रिप्टचा वापर करून या डिवचा जो कलर आहे, आता या डोम इलेमेंटला किंवा या HTML इलेमेंटला मी मॅनिपुलेट करतोय, म्हणजे याची CSS चेंज करतोय. तर कसं, तुम्ही बघू शकता, जेव्हा मी याला क्लिक करेल तर याचा जो कलर आहे तो ग्रीन होईल. जेव्हा मी याला पुन्हा क्लिक करेल तेव्हा याचा कलर जो आहे तो पूर्ववत येईल, म्हणजे जो जुना कलर आहे तो पुन्हा अप्लाय होईल. तर सेम तसंच तुम्ही बघू शकता, मी क्लिक करत जातोय तर सेम. तर हे कसं घडलं, तर याच्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. तर हा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे जास्त आपण काही डीपमध्ये जाणार नाही आहोत. तर तुम्ही बघू शकता, इथे मी हा डिव घेतलेला आहे कंटेनर. त्याच्यानंतर हा बटन कंटेनर डिव आहे. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये हा एक बटन इलेमेंट आहे. तर या बटन इलेमेंटमध्ये मी एक क्लिक नावाचा इव्हेंट टाकलेला आहे. तर या इव्हेंटला मी, हा इव्हेंट लिस्नर आहे, तर या इव्हेंट लिस्नरला मी हा फंक्शन बाइंड केला आहे. ठीक आहे. तर हा फंक्शन जो आहे तो हा जावास्क्रिप्टचा फंक्शन आहे. ठीक आहे. तर जेव्हा जेव्हा युजर या बटनला क्लिक करेल तर क्लिक इव्हेंट ट्रिगर होणार, आणि त्या क्लिक इव्हेंटला ट्रिगर झाल्यानंतर, त्या ट्रिगर झाल्या झाल्या आपण त्याला एक फंक्शन बाइंड केलेलं आहे, तो ताबडतोब या फंक्शनला कॉल करणार. ठीक आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपण
दोन प्रकारे CSS यूज करू शकतो, ठीक आहे, JS यूज करू शकतो. तर कसं, इट कॅन बी युज्ड इन स्क्रिप्ट टॅग इनसाइड HTML फाईल ऑर इन अन एक्सटर्नल JS फाईल, ठीक आहे. तर मी हा जो पहिला आहे तो तुम्हाला यूज दाखवतोय, इनसाइड HTML फाईल. तर हे कसं आहे, तर इथं मी स्क्रिप्ट टॅग घेतलेला आहे. तर याची माहिती तुम्हाला मी आधी दिलेली होती. तर इंटरनल स्क्रिप्ट टॅगमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने यूज करू शकता. तुम्ही बघू शकता, हे फंक्शन कीवर्ड आहे आणि हे फंक्शनचं नाव आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग पॅरेंथेसिस आहेत. त्याच्यानंतर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे, ठीक आहे, याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात. आणि हा क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. तर हे कशाचं आहे, हे आहे फंक्शनचं ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे, ठीक आहे. तर व्हेरिएबल जावास्क्रिप्टमध्ये आपण पुढे शिकणार आहोत. तर आता फक्त एवढं लक्षात ठेवा की व्हेरिएबल जे आहे ते एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल यूज करतो. तर याच्यामध्ये व्हेरिएबलचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, जसं लेट आहे किंवा व्यार आहे, ठीक आहे, किंवा कॉन्स्ट आहे. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे आपण सगळे शिकूया पुढे. तर आता तुम्ही बघू शकता, मी हा डॉक्युमेंट एलिमेंट आहे जो आपलं ब्राउझर आपल्याला प्रोव्हाइड करतो. तर डॉक्युमेंट जे आहे हे व्हेरिएबल आहे डॉक्युमेंट. तर याच्यामध्ये याचा जो टाईप आहे तो डॉक्युमेंट टाईप आहे, तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. तर हा एक वेब पेज म्हणजे एक डॉक्युमेंट असं कन्सिडर केलं जातं. तर ही जी स्क्रिप्ट आहे या HTML पेजमध्ये आहे, तर मग हे जे डॉक्युमेंट आहे ते हे HTML पेज आहे म्हणून असं कन्सिडर केलं जातं. तर या HTML पेजमधनं आपल्याला घ्यायचं बघा हा बटन कंटेनर इलेमेंट. तर हा बटन कंटेनर इलेमेंट आहे. तर इथे मी याला ID दिलेला आहे. तर आपण कॉल करणार आहोत गेट इलेमेंट बाय ID मेथड. तर ही गेट इलेमेंट बाय ID मेथड काय करते, या आयडीच्या इलेमेंटला फाइंड करते. तर जसं हा इलेमेंट फाइंड झाला, तो इलेमेंट या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. तर आपण इथे चेक करतोय की या बॅकग्राऊंड डिव जो आहे, याचं हे व्हेरिएबल नाव आपण काहीही देऊ शकतो. तर बॅकग्राऊंड डिव जो आहे त्याची जी क्लास लिस्ट आहे त्याच्यामध्ये हे टॉगल्ड नावाचा क्लास आहे का, ठीक आहे. आता ही क्लास लिस्ट आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये बटन कंटेनर नावाची एकच क्लास आहे. तर सुरुवातीला आपल्याला बटन कंटेनर नावाची एकच क्लास मिळणार, कारण की त्याच्यामध्ये आपण टॉगल्ड क्लास ऍड केलेली नसणार. त्याच्यामुळे या इफ ब्लॉकमध्ये तो येणार नाही, तो जाणार एल्स ब्लॉकमध्ये. तर एल्स ब्लॉकमध्ये गेल्यानंतर तो हा टॉगल्ड नावाची क्लास जो आहे तो या क्लास लिस्टमध्ये तो ऍड करणार, ठीक आहे. हे रन टाइम मध्ये मी दाखवतो तुम्हाला. आणि जेव्हा कधी आपण पुन्हा बटनवर पुन्हा क्लिक केलं तर ती टोगल नावाची क्लास काढून टाकणार. तर कसं, तर टोगल नावाच्या क्लासमध्ये तुम्ही बघू शकता इथे बॅकग्राऊंड कलर हा चेंज आहे, ठीक आहे. जशी ती क्लास ऍड झाली तसा हा बॅकग्राऊंड कलर चेंज होतोय. तर हे तुम्हाला मी रिअल टाइम दाखवतो. तर मी जेव्हा याला हे करेल, तर आता तुम्ही बघू शकता इथे इन्स्पेक्ट केल्यानंतर इथे याची जी याचं जे नाव आहे, क्लास नेम जे आहे ते फक्त बटन कंटेनर आहे. पण जेव्हा या बटनला मी क्लिक करेल तर तुम्ही बघू शकता डायनामिकली इथे टोगल्ड क्लास ऍड झालेली आहे. तर टोगल्ड क्लास ऍड झाल्यामुळे याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ग्रीन सेट झाला आहे. आणि हे बटन कंटेनरचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो सध्या पुरतं समजा आता रिमूव्ह झाला, ठीक आहे. मी जेव्हा याला पुन्हा क्लिक करेल ते टोगल्ड क्लास निघून गेली आणि बॅकग्राऊंड कलर तुम्ही बघू शकता इथे पुन्हा ग्रीन येलो आला, कारण की ही क्लास तिथे ऍड झाली आणि टोगल क्लास जी आहे ती रिमूव्ह झाली. तुम्ही बघू शकता, ठीक आहे. थोडं झूम केलंय मी तुमच्यासाठी. इतर रन टाइम बघा तुम्ही, क्लास ऍड होते आणि क्लास रिमूव्ह होते. तर ती कंडिशन बेस्ड आहे, आपण कंडिशन टाकलेली आहे तिथे. तर हे झालं इनसाइड स्क्रिप्ट टॅग, ठीक आहे. तर मी काय करतो, या स्क्रिप्ट टॅगला थोडं डिसेबल, इथं मी कमेंट आउट करतो, ठीक आहे, आणि याला अनकमेंट करतो. तर इथे जी एक्सटर्नल इंडेक्स डॉट जेएस फाईल आहे तिचा आपण सोर्स दिलेला आहे. आणि ही इंडेक्स डॉट जेएस फाईल आहे, तर हिला मी या इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये ॲज अ स्क्रिप्ट सोर्स म्हणून दिलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता एक फंक्शन लिहिलेलं आहे, सेम फंक्शन जो फंक्शन आपण इथे इनलाईन लिहिला होता इनसाइड अँड HTML फाईल, सेम फंक्शन आपण आउटसाइड ऑफ HTML फाईल आपण घेतलेलं आहे, जसं इंडिपेंडंट JS फाईलमध्ये, ठीक आहे. आणि त्या JS फाईलचा रेफरन्स आपण इथे दिलेला आहे. तर सेम वर्क होणार, तुम्ही इथे बघू शकता जेव्हा मी याला रिफ्रेश करेल, ठीक आहे. फक्त फरक एवढाच आहे की ते जे फंक्शन कॉल आहे ते फंक्शन आपल्याला येते कुठून, आपल्या फाईलमध्ये. तर आपल्या फाईलमध्ये तो फंक्शन, त्या फंक्शनचा रेफरन्स जो आहे तो येतोय इंडेक्स डॉट जेएस फाईलमधून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा.
आणखी काही तुमची आमचे काही प्रश्न वगैरे तुमचे काही असतील याच्याबद्दल टॉपिकबद्दल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही नवीन काही शिकायचं असेल तर त्याची तुम्ही कमेंट करू शकता. तो आपण व्हिडिओ नक्कीच घेऊ. तुमचा जसा प्रतिसाद मिळेल त्या पद्धतीचा आपण व्हिडिओ घेत जाऊ. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.